नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी, त्याचं मीनिंग आणि त्याचे प्रिन्सिपल्स बघितले. या व्हिडिओमध्ये आपण टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हा पार्ट बघणार आहे. सम ऑफ द मेजर टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट आर ॲज फॉलोज. त्याच्यातलं पहिलं जे आहे ते आहे वर्क स्टडी. बिफोर असाइनिंग द वर्क टू द अवेलेबल वर्कफोर्स, प्रॉपर वर्क स्टडी शुड बी डन by the management. Work study consists of an organized, systematic and critical assessment of the various activities or functions. Work study is based on the techniques such as time study, motion study, method study and fatigue study. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 40 वर्कर्स आहेत आणि तुम्हाला कुठला तरी एक जॉब कंप्लीट करायचा एका महिन्यामध्ये. तुमच्याकडे 2 मशीन्स अवेलेबल आहेत. तर त्या 40 वर्कर्सला आपल्याला 2 मशीन्सच्या थ्रू एका महिन्यात एखादं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. तर त्याचं तुमच्याकडे पूर्णपणे व्यवस्थित ऑर्गनाइज्ड एक काय पाहिजे, स्टडी पाहिजे की किती वर्कर्सला कुठल्या कुठल्या शिफ्टमध्ये बोलवणार, त्यांचा ब्रेक किती वेळचा असेल, आपल्याला जे रिअल आउटपुट आहे म्हणजे ब्रेक सोडून ते किती तासांचं मिळेल, त्यात मशीन्सला कोणकोणते प्रॉब्लेम येऊ शकतात, मशीन्सला प्रॉब्लेम आला तर कसं करणार, मेंटेनन्स आपण कसं करणार, सुपरवाईज कसं करणार, रॉ मटेरियल कशा प्रकारे आपण वापरणार आहोत, नंतर त्याच्यामध्ये ते वेस्टेज कमीत कमी होण्यासाठी आपण वर्कर्सला काय वेगळे इन्स्ट्रक्शन्स देणार, त्याची सिस्टीम काय ठेवणार, हे सगळ्याचं ऑब्झर्वेशन कसं होईल, त्याचं रिपोर्टिंग कशा प्रकारे होईल, त्याचं रिपोर्टिंग झाल्यानंतर डेली त्याचं ॲनालाइज करायला पाहिजे की आपलं जे टार्गेट होतं ते अचीव झालं आहे की नाही. समजा टार्गेट कमी अचीव होत असेल तर आपण त्याच्या पुढच्या लेवलला काय आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार. हा सगळा डिटेल एकदम सिस्टमॅटिक जो अभ्यास आहे तो आधीच व्हायला पाहिजे. आणि क्रिटिकल असेसमेंट याचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात किंवा प्रॉब्लेम काय क्रिएट होतील आणि त्याला आपण काय सोल्युशन देणार हा आधीच पूर्ण विचार करायला पाहिजे. सो वर्क स्टडीमध्ये एकूण 4 पार्ट आहे. एक आहे टाईम स्टडी, दुसरा आहे मोशन स्टडी, तिसरा आहे मेथड स्टडी आणि चौथा आहे फटिग स्टडी. ते आता आपण एक एक डिटेल बघूयात. त्यातलं पहिलं आहे टाईम स्टडी. इट इज द टेक्निक ऑफ ऑब्झर्विंग and recording time taken by an employee to complete a given task. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एखाद्या वर्करला एखादा जॉब करायला आपण दिलेला आहे, बरोबर आहे, तर तो किती वेळात ते काम पूर्ण करतो आहे हे ऑब्झर्वेशन करणं आणि ते रेकॉर्ड करणं. दिस इज द बेसिक थिंग. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असतं. म्हणजे तुम्ही नॉट नेसेसरी प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये असं असेल असं नाही. तुम्ही कुठल्या तरी कंपनीत काम करत असाल किंवा कुठल्याही अकाउंटिंग फर्ममध्ये काम करत असाल तर तुम्हाला कंपनीत समजा एखादा डेटा आला, तो डेटा तुम्ही किती वेळात संपवत आहे, म्हणजे एक्सपेक्टेड टाईममध्ये संपवत आहे का जास्त वेळ लागतो आहे, हे त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्डिंग असतं. किंवा तुम्हाला अकाउंटिंग एंट्री झाल्या तर अकाउंटिंग एंट्रीज तुम्ही किती वेळात पूर्ण करताय हे सगळं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. विथ द हेल्प ऑफ टाईम स्टडी द प्रिसाइज टाईम रिक्वायर्ड फॉर ईच एलिमेंट ऑफ वर्क इज डिटरमाइंड. इट इज द टेक्निक यूज्ड फॉर फिक्सिंग द स्टँडर्ड टाईम required to do a particular task under given condition. It is useful to measure the efficiency of the employee and to control the cost of work. हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही एकदा असं ऑब्झर्वेशन आणि रेकॉर्डिंग केलं की त्या जॉबला करण्यासाठी किती वेळ लागतो, एक टाईम ठरतो ॲव्हरेज टाईम की एवढा वेळ लागला पाहिजे एका सर्टन चांगल्या वर्किंग कंडिशन्समध्ये किंवा गिवन वर्किंग कंडिशन्समध्ये एवढा वेळ लागायला पाहिजे. हे एकदा ठरलं की कंपनी त्याचा स्टँडर्ड टाईम ठरते. हां, एक जॉब आहे ना, हा एक जॉब करायला तुला 10 मिनटं लागली पाहिजे. म्हणजे एका तासात तुझे किती जॉब व्हायला पाहिजे, 6 जॉब व्हायला पाहिजे, बरोबर आहे. 8 तासांच्या ह्याच्यामध्ये किती जॉब व्हायला पाहिजे, 48 जॉब तुझे कंप्लीट व्हायला पाहिजे. हे झालं स्टँडर्ड ठरलं. हे एकदा ठरलं की काय होतं, याच्यामुळे एम्प्लॉईची एफिशियन्सी काउंट होते. म्हणजे एखादा एम्प्लॉई असतो तो 48 त्यांनी जॉब्स कंप्लीट करायला पाहिजे विदिन 8 आवर्स ऑफ हिज वर्किंग टाईम. पण तो समजा 45 करतो आहे, 42 करतो आहे असं आहे. त्याच वेळेस दुसरा वर्कर आहे तो 48 डेली करतो, काहीतरी तो 49 पण करतो, 50 पण करतो. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं मॅनेजमेंटला की कुठला वर्कर त्याच्या वर्क परफॉर्मन्समध्ये पुअर आहे आणि कुठला वर्कर चांगलं परफॉर्म करतो आहे, हे लगेचच तिथे स्टडी होतं. आणि महत्त्वाचं कंट्रोल द कॉस्ट ऑफ वर्क. कॉस्ट ऑफ वर्क म्हणजे काय, तर कुठलंही काम करण्यासाठी लागणारा खर्च. ओके, आता ॲक्च्युली कॉस्ट ऑफ वर्कचे बरेच पार्ट आहे, हे तुम्हाला कॉस्टिंगमध्ये नंतर SYT व्हायला आहे.
कॉस्ट म्हणजे एखादी वस्तू तयार करायला किंवा एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागणारा जो खर्च आहे त्याला आपण म्हणतो कॉस्ट. मग आता लेबर्सच्या बाबतीत जर कॉस्ट ऑफ वर्क ही सगळ्यात मेजर पार्ट असतो, कारण त्यांना तुम्ही डेली बेसिसवर वेजेस देता किंवा मंथली तुम्ही त्याला सॅलरी पेड करता. मग तो माणूस जर तेवढ्या एफिशियंटली काम करत असेल तर आपण त्याच्यावर जी कॉस्ट बेअर करतो आहे, आपण जो त्याच्यावर खर्च करतो आहे तो खर्च कुठेतरी रिकवर होऊ शकतो. त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट पार्ट आहे मेथड स्टडी. देअर आर ऑलवेज व्हेरियस मेथड्स ऑफ कम्प्लिटिंग द टास्क. फॉर द बेस्ट अँड कॉस्ट इफेक्टिवनेस, आयडेंटिफाईंग द बेस्ट मेथड of doing a particular job is very important but challenging job for any manager. It helps in reducing the wastage of time, raw material, and in improving the utility of all resources as per predefined objectives. It is helpful in determining methods for handling the raw materials, transportation, inspection, storage, etc. आता कुठलाही जॉब करायचा असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड असू शकतात किंवा असतात. मग आता मॅनेजरला हे फाइंड आउट करायचं आहे की कुठल्या मेथडने जर आपण काम केलं तर ते काय होणार आहे, क्वालिटी वर्क तर व्हायला पाहिजे, पण त्याचबरोबर कॉस्ट इफेक्टिवनेस म्हणजे काय, कमीत कमी खर्चामध्ये व्हायला पाहिजे. आता ही जी बेस्ट मेथड त्यांनी शोधली कुठल्याही एका पर्टिक्युलर जॉबसाठी, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं टाईमचं वेस्टेज होणार नाही, रॉ मटेरियलचं वेस्टेज होणार नाही, आणि त्याचबरोबर जे काही बाकीचे रिसोर्सेस आहेत म्हणजे ह्युमन पॉवर आहे म्हणजे लेबर आवर्स आहेत किंवा तुमच्याकडे असलेली इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर आहे, अदर सगळे रिसोर्सेसचा वापर काय होणार आहे, कमीत कमी होणार आहे, कुठल्याही प्रकारचं वेस्टेज तिथे होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा मेथड ही आवश्यक आहे. म्हणजे रॉ मटेरियल आहे तर रॉ मटेरियल हँडल करणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की रॉ मटेरियल आलं तर ते कुठेतरी रॉ मटेरियल ठेवलं, ते पडलं, तुटलं किंवा हरवलं असं होऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी किंवा मॅक्सिमम ठिकाणी ती सिस्टीम असतेच की रॉ मटेरियलसाठी वेगवेगळे रॅक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रॉ मटेरियलसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रॅक असतात. ते मटेरियल तिथंच ठेवायचं, किती मटेरियल घ्यायला पाहिजे, ते काम पूर्ण झाल्यावर परत दुसरं मटेरियल घ्यायला पाहिजे, ते सगळ्या सिस्टीम ठरवलेल्या असतात. ट्रान्सपोर्टेशन, कशाप्रकारे गुड्स ट्रान्सपोर्ट करायला पाहिजे किंवा कशाप्रकारे रॉ मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन व्हायला पाहिजे. इन्स्पेक्शन म्हणजे तुमच्याकडे आलेलं रॉ मटेरियल किंवा तुम्ही जे आउटपुट केलेलं आहे, फिनिश गुड्स प्रोड्यूस केलेलं आहे, त्याचं इन्स्पेक्शन फार इम्पॉर्टंट आहे की त्या क्वालिटीनुसार झालं आहे की नाही. मग ते कुठल्या प्रकारे इन्स्पेक्ट करायचं ह्याचे पण ना पॉईंट्स ठरवले असतात की हा इथे पॉईंट बरोबर आला आहे का, ह्याचं पॅकिंग बरोबर झालं आहे का, अशा सगळ्या प्रकारे. आणि स्टोरेज, कशाप्रकारे तुम्ही ते स्टोरेज करता, हे सगळ्या गोष्टींची मेथड एकदा तुमची ठरली तर तुमचं जे काम आहे ते खूप अजून चांगल्या पद्धतीने होणार. नेक्स्ट पार्ट आहे मोशन स्टडी. द स्टडी ऑफ रिक्वायर्ड मोशन मीन्स मूवमेंट ऑफ ॲन एम्प्लॉई ॲज वेल ॲज ऑफ मशीन while completing a particular task is very important. It is helpful in eliminating unnecessary motions and finding the best method of doing a particular job. It also helps in improving the efficiency of the employee. Motion technique is used to know whether some elements of a job can be eliminated or their sequence can be changed for smooth flow of task. आता हे मोशन स्टडी जो पार्ट आहे ना, हा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मुवमेंट ऑफ ॲन एम्प्लॉई, बरोबर आहे, ती मशीन ऑपरेट करणारा एम्प्लॉई, त्याच्या मुवमेंट्स आणि मशीनची मुवमेंट यांच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक प्रकारचं कॉर्डिनेशन करायचं आहे. आणि हे फार इम्पॉर्टंट काय, आता समजा एखादा मशीनचा काम सुरू आहे तर तो जॉब समजा अशा प्रकारे ठेवायचा आहे, ओके, आणि त्याचं रॉ मटेरियल इथं आहे, तर ते रॉ मटेरियल घ्यायचं आहे आणि तो जॉबला इथे ठेवायचं आहे. मग त्याच्यात ती प्रोसेस होणार सपोज 1 मिनिटात आणि तो पुढे मूव्ह होणार, मग पुढचा ठेवायचा आहे. तर ही काय झाली, तुमचं मोशन झालं की एक एम्प्लॉईचं मोशन झालं आणि मशीनचं झालं. तर ह्याच्यामध्ये हे स्टडी केलं जातं की एम्प्लॉईच्या अननेसेसरी काही मुवमेंट्स होत नाही ना, ज्याच्यामध्ये वेळ जात नाही आहे ना, किंवा अजून चांगल्या प्रकारे मोशन्स जर ठेवल्या तर त्याला पण इझी होईल आणि ते काम पटकन होईल. अशा प्रकारे ते सायंटिफिकली त्याचा स्टडी केला जातो. याच्यामुळे काय होणार आहे की एखादा पर्टिक्युलर जॉब करण्यासाठीचा आपल्याला वेळ जो आहे तो एकदम मिनिमम लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा जो फ्लो वर्क आहे, बरोबर आहे ना, तो काय राहणार आहे, एकदम स्मूथली राहणार आहे असं. आणि लास्ट पार्ट आहे याच्यामधला फटीग स्टडी. जनरली लॉंग वर्किंग आवर्स without sufficient breaks, target pressure
heavy working tools and poor working conditions results into physical and mental stress, that is fatigue. आपण म्हणतो ना फटीक झालं, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो कंटाळलो, वैतागलो, त्याला आपण काय म्हणतो फटीक. जेव्हा तुमच्याकडे सलग काही तास काम करायचे, तुम्हाला ब्रेक कमी आहेत एकदम, किंवा तुमच्यावर टार्गेटचं प्रेशर आहे की एवढ्या तासात एवढं काम व्हायलाच पाहिजे, मग तसं असल्यानंतर काय होतं, ब्रेक ॲटोमॅटिकली मिळत नाही, किंवा वेळच्या वेळी ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे ते मिळत नाही. हेवी वर्किंग टूल्स आहेत. हेवी वर्किंग टूल्स म्हणजे काही काही वेळेस त्या कामगारांना खूप मोठ्या प्रमाणात हेवी वर्किंग जे टूल्स असतात ते उचलावे लागतात, शिफ्ट करायला लागतात, तर थकायला होतं फिजिकली मेंटली. अँड पुअर वर्किंग कंडिशन्स, आणि त्याच वेळेस सपोज तुमच्या वर्किंग कंडिशन्स चांगल्या नाही आहेत, म्हणजे जिथं खेळती हवा नाही आहे, नॅचरल एअर जी आहे ती कमी आहे, किंवा नॅचरल लाईट कमी आहे, किंवा पंखे किंवा काही ठिकाणी कूलर्स पण बसवायला लागतात, तर तसं समजा जर असेल तर तुम्हाला जे काही फिजिकल आणि मेंटल एक्झर्शन आहे ते जास्त होणार आहे आणि फटीग येणार आहे. इट हॅज ॲन ॲडवर्स अफेक्ट ऑन हेल्थ अँड एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉईज. ऑब्वियसली याचा परिणाम जे आहे तो एम्प्लॉईजवर ॲडवर्सच होणार आहे. द स्टडी ऑफ फटीग अँड स्टेप्स टू रिड्यूस द लेवल ऑफ फटीग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द ऑपरेशनल एफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉईज. अशा प्रकारे जर काही तिथे होत असेल तर त्याच्यावर काय आपण सोल्युशन काढू शकतो ह्याचा स्टडी व्हायला पाहिजे आणि तसं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, जेणेकरून एफिशियन्सी काय होणार आहे, तुमचा पार्ट वाढणार आहे. आता इथे आपण काय बघितलं तर एकूण आपण 4 पार्ट डिस्कस केले. कशामध्ये? वर्क स्टडीमध्ये. टाईम स्टडी, मेथड स्टडी, मोशन स्टडी आणि फटीग स्टडी. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे टेक्निकचा तो आहे स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. With the result of experiments conducted at workplace, Taylor advocated standardization of tools and equipments. Standardized working environment and methods of production help to reduce spoilage and wastage of material. थोडक्यात वेस्टेज जे आहे ते कमीत कमी आपण केलं जातं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, फटीग अमंग द वर्कर्स अँड इट इम्प्रूव्ज क्वालिटी ऑफ वर्क. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय तर तुम्ही ते काम कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याची एक मेथड ठरवणं आणि ती मेथड कंटिन्युअसली फॉलो करणं, दॅट इज कॉल्ड ॲज स्टँडर्डायझेशन. म्हणजे समजा अगदी छोटा पार्ट आहे की तुम्ही समजा ऑफिस वर्क करत असला, बरोबर आहे, तर तुमच्या ऑफिस वर्कचा जो काही डेटा आहे तो डेटा कुठे सेव्ह करायचा, कुठल्या फोल्डरमध्ये करायचा, त्याचा पाथ कसा ठेवायला पाहिजे, तो डेटा दुसऱ्याला ॲक्सेस करायचा असेल तर सिस्टीम ती दुसऱ्यालाही माहिती पाहिजे. म्हणजे सगळे समजा 100 जण तुमच्याकडे काम करतात ऑर्गनायझेशनमध्ये आणि प्रत्येकजण सेम प्रकारचा जॉब करतो आहे, काहीतरी डेटा येतो आहे, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आणि अपलोडिंग करायचं आहे सपोज. तर डेटा मेंटेन करण्याची मेथड ती कुठल्या कुठल्या फोल्डरमध्ये असली पाहिजे, हे सगळंच्या सगळं एकदा फिक्स करणं आणि तशाच प्रकारे ते करणं, याला काय म्हणतात स्टँडर्डायझेशन. जेवढं स्टँडर्डायझेशन तुमचं जास्त तेवढं तुमचं वेस्टेज ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, फटीग हे सगळाच पार्ट काय राहणार आहे, कमी राहणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे सायंटिफिक टास्क सेटिंग. तर यामध्ये टेलर एम्फसाइज्ड द नीड फॉर फिक्सिंग अ फेअर डेज वर्क. सायंटिफिक वर्क सेटिंग इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द एम्प्लॉईज फ्रॉम डुईंग वर्क मच बिलो देअर कॅपॅसिटी. By using this technique, employees will complete the task according to standards given and management can keep proper control on optimum utilization of workforce. म्हणजे फेअर डेज वर्क म्हणजे जर तुम्हाला एका आठवड्यात त्या वर्करकडनं किती आवर्स वर्किंग एक्सपेक्टेड आहे हे तुम्ही आधी ठरवायला पाहिजे. मग त्यानुसार त्यांना मंडे टू सॅटर्डे बोलवायचं आहे आणि संडे ऑफ द्यायचं आहे का मंडे टू फ्रायडे बोलवायचं, डेली वर्किंग थोडे वाढवून आणि सॅटर्डे संडे ऑफ द्यायचा, हे तुम्हाला ठरवायला पाहिजे. याचं कारण असं आहे की त्यांच्या कपॅसिटीपेक्षा कमी पण काम व्हायला नको आणि त्यांना फटीग पण व्हायला नको. ह्याच्यामध्ये काय म्हणतात सायंटिफिक टास्क सेटिंग. ह्याच्यामध्ये स्टँडर्ड्स द्यायला पाहिजेत की एवढ्या वेळात एवढ्या तासांमध्ये तुमचं एवढं काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे मग युटिलायझेशन होतं आहे की नाही त्या वर्कफोर्सचं हे मॅनेजमेंट चेक करू शकतं. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपण बघतो की पूर्वी बँक्स असतील किंवा गव्हर्मेंट ऑफिसेस असतील ते मंडे टू सॅटर्डे सुरू असायच्या. नंतर काय केलं, सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे ऑफ दिला
संडे व्यतिरिक्त, बरोबर आहे. म्हणजे सेकंड फोर्थ सॅटर्डे पण सुट्टी आणि संडे पण सुट्टी. नंतर काय केलं, काही ठिकाणी तर असं केलं की फक्त मंडे टू फ्रायडेच काम करायचं, सॅटर्डे संडे ऑफ केला. आता जर्मनीसारख्या देशामध्ये तर त्यांचं 4 डेज वर्किंग इन अ वीक आहे, फक्त 4च दिवस. मंडे टू थर्सडे काम, फ्रायडे सॅटर्डे संडे ऑफ. त्यातसुद्धा 8च तासांचं काम असतं. म्हणजे त्यांचं इतकं स्टँडर्डाइज्ड आहे आणि इतकं प्लॅन्ड आहे की त्या वर्करला किंवा तिथल्या कुठल्याही एम्प्लॉईला फक्त 8च तास काम करायचं आहे, ते पण 4च दिवस, बाकीचे 3 दिवस तुम्हाला सुट्टी. जर त्या एम्प्लॉईने एक्स्ट्रा काम केलं तर त्यांना ते ओव्हरटाईम जो काय असतो तो पे करतात. आता ह्याच्या पुढचे जे काही टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके.